कुरुंदवाड येथील ऐतिहासिक तबक उद्यानात आज पहाटेपासून नागरिकांना निसर्गाचा एक आगळावेगळा चमत्कार पाहायला मिळाला। उद्यानात साठलेल्या पाण्यात अचानक मोठ्या संख्येने पिवळ्या धमक रंगाचे बेडूक अवतरले आहेत। एरवी पावसाळ्यात काळ्या किंवा तपकिरी रंगात दिसणारे बेडूक अचानक एवढ्या मोठ्या संख्येने आणि तेही पिवळ्या रंगात दिसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि कौतुक व्यक्त होत आहे। हे बेडूक कोठून स्थलांतर करून आलेले नाहीत, तर याच परिसरात जमिनीखाली सुप्त अवस्थेत होते। मान्सूनच्या पहिल्या जोरदार पावसानंतर जमिनीतील उष्णता कमी होते आणि पाण्याचे साठे तयार होतात। अशा वेळी हे बेडूक प्रजननासाठी बाहेर पडतात। सर्व बेडूक एकाच वेळी प्रजननासाठी बाहेर पडल्याने अचानक त्यांची संख्या मोठी दिसते। नर बेडूक मादी बेडकांना आकर्षित करण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला आपला नेहमीच रंग बदलून गडद पिवळा करतो। प्रजननाचा काळ संपला की ते पुन्हा आपल्याला मूळ तपकिरी रंगात येतात। या बेडकाचा आवाज खूप मोठा असतो। नर बेडूक आपल्या घशातील होल्कल सॅक फुगवून जोरात आवाज काढतात। हा आवाज मादी बेडकाला प्रजननासाठी साद घालण्यासाठी असतो। हे बेडूक विषारी नसतात आणि पर्यावरणासाठी, विशेषतः शेतीतील कीटक नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात। त्यामुळे नागरिकांनी त्यांना इजा न करता निसर्गाच्या या सुंदर रूपाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे। लाईव्ह मराठीसाठी कुलदीप कुंभार।